आमी गेल्ल्या म्हयन्यान पळयलें की शिरगांवा जो हादसो जालो जातून गोंयकाराचो स्टॅम्पेडान जीव गेलो, ताज्या उपरांत एक कमिटी स्थापना जाली. त्या कमिटीन रिपोर्ट दिलो की इट वॉज अ एडमिनिस्ट्रेशन फेलियर. म्हणल्यार ह्या सरकाराच्या एडमिनिस्ट्रेशनान त्या गोंयकाराचो, थंय भक्तगणाचो, थंय जे धोंड आयिल्ले हांचो जीव घेतलो. आज आमी आनी शेटकावणी दिता की हें सरकार शिरगांवा जाला तें बारीकशे एक झलक, ताज्या पेक्षा मोठो हादसो हो पणजे जातलो आनी सरकार ताका जबाबदार आसतली. आमी शुक्रारा म्हणल्यार शुक्रारा रातचे शेनवारा फातोडेचेर आमी पळयलें की ब्रिटॉना एका पॅसेंजर बोटीक उजो लागलो आनी ती पॅसेंजर बोट ब्रिटॉनाच्यान पणजे पावली विथ फायर ऑन आसतना. जवळपास 1 नॉटिकल मायल म्हणल्यार 2.2 किलोमिटर्स एप्रॉक्सिमेटली शी ट्रॅव्हल्ड विथ फायर फूल ऑन आसतना. आनी सगळ्या गोंयकारांनी तें पळयलें. तातूंत आमी पळयलें की जवळपास 1.5 ते 2 वरां थंय फायर फायटिंगाची कसलीच सुविधा नाशिल्ली. उदकान जाल्लो हो इन्सिडंट एका ब्रिटॉनाच्या ताटावयल्यान कटावयल्यान तो पणजे सायडीन येता आनी कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन कसलीच सुविधा ना. आमचो सरकारा कडेन प्रश्न आसा, खास करून कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन आमचो हो प्रश्न आसा की त्या चॅनलान जर आमी पळयत, पणजेचो जो चॅनल आसा मांडवीचो, त्या चॅनला भितर जवळपास 300 सुमार वेसलां त्या चॅनलान ट्रॅव्हल जातात. आता ह्या वेसलांचे सेफ्टी ऑडिट केला कितें ह्या सरकारान? म्हाका दिसता सरकारान हाजेर जाप दिवपाक जाय. दुर्दैव अशें की ज्या बोटीक उदकान उजो लागिल्लो ताका लँड फायर ब्रिगेडान येवन पालोवची पडली. जी टग फायर फायटिंग ताका जी सिस्टम आसा ती चलत ना, ते उदकूच येना. एज पर द नॉर्म्स 30 मीटर ताची रेंज आसता. त्या टगाचे फायर फायटिंगाची 30 मिटराची रेंज आसता. त्या व्हिडिओचेर आमी पळोवया की ते 2 मिटराचेर, म्हणजे स्वता त्या टगाक जर फाल्यां उजो लागलो तो पालोवपाची सुद्दां तांचे कडेन ताकद ना त्या टगाक. दुसरें, डिझास्टर मॅनेजमेंटा अंडर हांचे कसल्योच थंय अरेंजमेंट्स ना. ते आमी थंय त्या दीस पळयले. आतां हे सरकार सांगता की टुरिझम फ्लरीश जाता, गोवा एक मॉडल स्टेट जाल्या. अरे त्या पॅसेंजर बोटीक जो उजो लागला, दिस व्हिडिओ हॅज बीन सर्क्युलेटेड, इट हॅज बिकम व्हेरी व्हायरल अँड दॅट विल अफेक्ट द टुरिझम. जो इन्सिडंट जालो, दिस इज अ व्हेरी सिरियस इन्सिडंट. ताचेर मुखार आमचे फुडले लिडर उलयतले की ज्यो पॅसेंजर बोटी थंय आसात ताचे कशे सेफ्टी नॉर्म्स हे व्हायलेट करतात, दॅट ही वील हायलायट टू यू. बट आय वील फोकस ऑन जो उजो लागलो जाचे सेफ्टी ऑडिट आज मेरेन हांणी करूं ना. दुसरें, डिझास्टर मॅनेजमेंटाचो कॅप्टन ऑफ पोर्ट्साचो कितें प्रिपेर्डनेस आसा? कांयच ना थंय. हांकां लँड फायर ब्रिगेडाचेर डिपेंडंट रावचें पडलें तो उजो पालोवपाक. म्हणजे फाल्यां समज जर कितें हादसो जालो, ते पॅसेंजर बोटीक समज उजो लागलो, एक खंयच्या थंय वेसलाक उजो लागलो जाल्यार लँड फायर ब्रिगेड येवन पालयतले. कॅन लँड फायर ब्रिगेड गो इन टू द वॉटर? आता थंय ज्यो बोटी भोंवतात ताची कॅपॅसिटी पेक्षा डबल कॅपॅसिटीचे हे ताचेर ओव्हरलोड करता. कसलोच कंट्रोल ना ह्या कॅप्टन ऑफ पोर्ट्साचो. जे VTS सिस्टम असता, व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम, ते सुद्धा ना. मिनिस्ट्री ऑफ शिपिंग अँड पोर्ट्सान हांकां स्ट्रिक्चर कॉम्प्लायन्साक लागून इश्यू केल्ले आसा. ISPS which is इंटरनॅशनल शिप अँड पोर्ट फॅसिलिटी सेक्युरिटी कोड ते सुद्धा हांणी इम्प्लिमेंट केल्ले ना.
आतां फॉर एग्जाम्पल एअरपोर्टार आमी पळयतात की एअरपोर्टाचेर ज्यो एअरक्राफ्ट लँड जाता ताचे ट्रॅफिक मुवमेंट इज बींग कंट्रोल बाय द ATC, एअर ट्रॅफिक कंट्रोल. तशें जेन्ना दिस इज लायक अ मिनी पोर्ट वेर देर आर अबाउट 300 वेसल्स विच आर मुव्हिंग इन अँड आउट, देर आर कसिनो वेसल्स विच आर पार्क्ड हियर. MPTन जर आमी पळयत जाल्यार थंय फूल फ्लेज रेडिओ ऑफिसर आसा, तांचे रेडिओ कम्युनिकेशन आसा. अरे फाल्यां समज जर तर एक डिस्ट्रेस जर कॉल जालो जाल्यार कोणाक फोन करपाचो? हांच्या खंयच्याच वेसलाक रेडिओ कम्युनिकेशन ना. देर इज नो रेडिओ ऑफिसर सिटींग इन द कॅप्टन ऑफ पोर्ट्स. फाल्यां समज जर कितें इमर्जन्सी जाली, कितें डिझास्टर जालो जाल्यार ह्या सरकारा कडेन 24/7 कसलोच अरेंजमेंट ना. एव्हरीथिंग हॅज बीन जम्बो सायज्ड. कित्याक हें सरकार फक्त दोळे धांपता आनी करप्शन. पयशे दी आनी जाय ते कर, पयशे दी आनी गोंय वीक, पयशे दी लोकांचो जीव घे, हेंच चल्लेलें आसा ह्या सरकाराचें. आमचो डिमांड आसा ह्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स आनी हे मिनिस्ट्री ऑफ शिपिंगाक आमी 15 दिसाचो टायम दिता. ही हॅज टू कम आउट विथ द सेफ्टी ऑडिट रिपोर्ट. He has to come out with the structural audit report of all the vessels for whom they have issued licenses, whether they are plying under the IRS norms. There are about 13 different worldwide classification. They can get under any classification they can get the certification. We have no issues, but they at least minimum IRS तरी आसपा जाय तांचे कडेन. एज पर IRS नॉर्म्स ज्यो एक्चुअली आनी एक सर्क्युलर हांगा इश्यू केल्लो आसा की ज्यो वेसल्स आर नॉट अंडर IRS क्लासिफिकेशन हॅज टू बी स्क्रॅप्ड इमिजिएटली. हे फक्त पयशे घेता आनी तांचे एक्सटेन्शनाक दियत आसा.